मंडळी, मराठी साहित्याचा डीएनए म्हटलं की एकच नाव डोळ्यासमोर येतं, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। अण्णाभाऊंनी फक्त शब्द लिहिले नाहीत, त्यांनी मातीला आवाज दिला, गावकुसात जगणाऱ्या प्रत्येक पात्रात जीव ओतला। फकीरा, चित्रा, माकडीचा माळ, पाझर यांसारख्या अमर कादंबऱ्यातून त्यांनी ग्रामीण, दलित, शोषित समाजातील नायक उभे केले। कामगाराच्या न्यायासाठी त्यांची लेखणी आयुष्यभर तळपत राहिली आणि याच लेखणीतून जन्म घेतला एका हाडं गोठवणाऱ्या कथेने। ती कथा म्हणजे वारणेचा वाघ। ही आहे सत्तू भोसलेची गोष्ट, ज्याने रक्ताच्या नात्यापेक्षा मानाच्या नात्याला जपलं। बहिणींच्या राखीचा मान राखण्यासाठी, परक्यांच्या अत्याचारांविरुद्ध उभं राहण्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं। ही कादंबरी वाचताना अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी एकदम उभं राहतं। पण प्रश्न असा आहे की खरंच असं कुणी वारण्यात होतं का? अण्णाभाऊंनी ही कादंबरी कुणाच्या खऱ्या आयुष्यावर लिहिली का? वारणेचा वाघाची खरी गोष्ट काय? चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विश्वास भारी। मंडळी, वारणेचा वाघ म्हटलं की सगळ्यांच्या मनात पहिला प्रश्न उभा राहतो, हा खरा कोण? तर या कथेचा केंद्रबिंदू आहे सत्तू उर्फ सत्याप्पा भोसले। तो स्वातंत्र्यपूर्व काळ होता। देशभक्तीनं पेटलेल्या वेड्या माणसांनी संघर्षाच्या यज्ञकुंडात सर्वस्वाचं बलिदान दिलं होतं। ज्ञात अज्ञात वीरांच्या प्राणज्योतींनी गुलामगिरीचा अंधार उजळून टाकला होता। या रक्तरंजित इतिहासातल्या एका पानावर उमटली होती एका रांगड्या दरोडेखोर देशभक्ताची ज्वलंत कथा। आणि ही कथा घडली होती सांगली जिल्ह्यातल्या कुंभोज गावात। वारणा नदीच्या खोऱ्यात जन्म घेऊन दरी डोंगराचं राज्य करणारा सत्तू भोसले म्हणजेच खरा वारणेचा वाघ। 7वीत शाळा सोडून तो थेट लष्करात घोडदळात दाखल झाला। आईशिवाय त्याला दुसरं कुणी नव्हतं, पण मनाच्या आणि बळाच्या जोरावर तो सगळ्यांवर भारी पडला। लष्करात त्याची बेफाट घौडदौड बघून इंग्रज अधिकारीच थक्क झाले होते। रणांगणावर तो विजयसारखा घोड्यावरून झेप घेत असे। कैक इंग्रजी मॅडम त्याच्याकडे बघून मोहित व्हायच्या, इतका देखणा आणि धडाडीचा होता। बंदुकीपासून तलवारीपर्यंत, कुस्तीपासून घोडदौडीपर्यंत त्याला रोखणारं अजून कुणी पैदा झालं नव्हतं। साऱ्या घोडदळात सत्तूचा धाक बसला होता। त्याचं एकटं नाव ऐकलं तरी जवानांमध्ये उत्साह आणि इंग्रजांमध्ये घबराट निर्माण व्हायची। पण मंडळी, ही गोष्ट इथं थांबत नाही, कारण लष्करातल्या सत्तूला पुढे एका घटनेने आयुष्याचा टर्निंग पॉइंट दिला आणि इथूनच जन्म घेतला खऱ्या अर्थानं वारणेच्या वाघाने। मंडळी, सत्याप्पा भोसले हा अंगाने धिप्पाड राजबिंडागडी। गावातलं त्याला कुणीही थेट भिडत नसे। पुढे या सत्याप्पाचं नाव झालं सत्तू भोसले। तरुणपणी त्याने ब्रिटिश फौजेत नोकरी धरली। त्याची नेमबाजी इतकी अचूक की इंग्रज अधिकारी त्याच्या बंदुकीच्या गोळ्यांवरच फिदा झाले होते। प्रत्येक गोळी लक्षाला भिडायची, इतका अफलातून नेमबाज। पण हळूहळू इंग्रज अधिकाऱ्यांचा हेकटपणा, उद्धट वागणूक आणि आपल्याच मातीच्या लोकांवरचा अन्याय सत्तूला डोळ्यात खुपायला लागला। अखेर त्याने ब्रिटिशांचा गणवेश फेकून दिला आणि गावी परतून शेती मजुरी करू लागला। पण गावातही न्याय मिळणं सोपं नव्हतं। मथाजी चौगुल्याचा धाक सगळ्यांवर होता। एक दिवस केवळ कुंपणाची नांगी मोडली म्हणून हा मथाजी एका गरोदर बाईला निर्दयीपणे मारहाण करू लागला होता। गावकरी बघत होते, पण कुणीही पुढे सरसावत नव्हतं। त्या क्षणी सत्याप्पा पुढे आला। त्याने मथाजीला थांबवलं। सुरुवातीला शांतपणे समजावलं, पण मथाजी कोण थांबणारा? उलट सत्याप्पाला शिव्या घालू लागला आणि अचानक त्याने त्याला ढकलून दिलं। त्या क्षणी सत्तूच्या डोळ्यात रक्त उतरलं। हातातली कुऱ्हाड उचलली आणि एका दणक्यात मथाजीला गार केलं। ही होती ती पहिली ठिणगी, ज्यातून जन्माला आला वारणेचा वाघ। आता गावातल्या गुंडशाहीला, सावकारीला आणि अन्यायाला थेट छाती ठोकून सामोरं जाणारा योद्धा तयार झाला होता। मथाजीच्या खुनानंतर गावानं सत्तूला फरारी घोषित केलं, पण सत्याप्पा शांतपणे म्हणत राहिला की आपण जे केलंय ते नेक काम होतं। गावकऱ्यांच्या तोंडावर धाक बसला आणि सत्तू पुढे सरळ रॉबिन हुड म्हणून उभा राहिला। कैक लेकीबाईंचे संसार त्याने उभे केले। हुंड्यांमुळे बायका हकलून लावणाऱ्या जावयांना त्याने अक्षरशः सुतासारखं सरळ केलं। त्यामुळे खोऱ्यातील स्त्रियांना सत्तूत भाऊ मिळाला होता। वारणेच्या खोऱ्यात तो खऱ्या राजासारखा वावरायचा। गरीब गरजूंच्या संसारात त्याचा हात पडायचा, तर मी करणारे गावगुंड कायमचे गप्प बसायचे। यामुळेच ब्रिटिश सरकार हैराण झालं होतं। त्यांनी सत्तूवर थेट 5,000 रुपयांचं इनाम जाहीर केलं होतं। तेव्हा 5,000 म्हणजे प्रचंड रक्कम। पण मंडळी, इनाम लावला म्हणून सत्तू पकडता येईल का? नाही, कारण खोऱ्यातील डोंगर, दऱ्या, अरण्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनतेचा पाठिंबा, या सगळ्यानं सत्तू इंग्रजांना चकवून जायचा। ज्या गरोदर बाईचा त्याने प्राण वाचवला होता ती त्याला आपला खरा भाऊ मानू लागली। गावातल्या बायकांच्या आशीर्वादानं सत्तू भोसले अजून ताकदवान होत गेला। पण इंग्रज सरकार हातावर हात धरून बसणार नव्हतं। स्थानिक टगे, इरसाल माणसं, लालची मंडळी त्यांच्यासाठी गुप्तहेराचं काम करू लागली। सत्तूला पकडण्यासाठी इंग्रजांनी जीवाचं रान सुरू केलं होतं, पण सत्तू त्यांच्या हाती लागत नव्हता। एके दिवशी सत्तू गावाच्या टग्यांच्या तावडीत सापडला। त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर उदासी होती, मनातला जिगर अजून जिवंत होता। त्याने आपल्या मित्राला, फकीराला शेवटचा निरोप दिला आणि काय,
फकीराने घनघोर युद्ध करून युक्तीच्या जोरावर सत्तूला त्या तावडीतून सोडवलं। या घटनेनंतर सत्तू भोसल्याचा रौद्र अवतार सुरू झाला। ब्रिटिश सत्तेला त्याने अक्षरशः सळो की पळो करून सोडलं। खोऱ्यातल्या डोंगर दऱ्यातून सत्तूचं नाव घेतलं की इंग्रज घाबरायचे। तो त्यांच्या डोळ्यात काटा बनून खुपायला लागला होता। पण परकीय शत्रूंपेक्षा घरचे भेदी घातक ठरतात हे सत्तूला शेवटी उमजलं। ज्या माणसावर त्याने आपला भाऊ म्हणून जीव ओवाळून टाकला त्याच्याच हातून सत्तूचा विश्वासघात झाला। त्या भेद्यानं त्याचा खून केला आणि वारण्याच्या वाघाचं जीवन एका वेदनादायक अंताला पोहोचलं। पण मंडळी, सत्याप्पा भोसले हा केवळ दरोडेखोर नव्हता, तो गोरगरिबांचा कनवाळू भाऊ होता। तो बंडखोर होता, पण त्या बंडखोरीत सत्य आणि न्याय होता। तो अनेकदा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या घरीही इंग्रजांपासून आसरा घ्यायचा। पुढे भाऊराव पाटलांच्या विचारांवरही त्याचा खोल परिणाम झाला। स्वतः सत्याप्पा वारंवार म्हणायचा, मी जे करतोय तो गुन्हा नाही, गोरगरिबांना त्रास देणाऱ्यांसाठी हा सत्याप्पा भोसले काळ बनून उभा राहील। आणि मंडळी, असं म्हटलं जातं की या सत्याप्पा भोसलेच्या जीवनावरच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी वारणेचा वाघ ही कादंबरी लिहिली। ती त्या काळातली बेस्ट सेलर ठरली। इतकंच नाही तर पुढे याच कादंबरीवर आधारित वारणेचा वाघ हा चित्रपट पडद्यावर झळकला, ज्यात अभिनेता सूर्यकांत यांनी सत्तू भोसल्याची भूमिका साकारली होती आणि लोकांच्या हृदयात वारणेचा वाघ परत एकदा जिवंत झाला। मंडळी, सत्तू जगाच्या रीती नीती कायदे कानून मोडूनही आपल्या लोकांचा आधार बनला होता। पण गावानं त्याला फरारी ठरवलं, सरकारनं इनामी घोषित केलं, पण वारणेच्या माणसांच्या मनात तो खरा राजा ठरला। सत्याप्पाची गोष्ट फक्त एक चढ उतारांचा प्रवास नाही, तर अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं धाडस आहे। त्याची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि विश्वास भरला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।